हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आता मी तुम्हाला दाखवणार आहे सिंपल लूक जो आपण साडी वेअर केल्यावर करू शकतो. तर चला पाहूया. पहिला आपला फेस पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ड्राय स्किन असेल, ऑइली स्किन असेल तरी पण आता विंटर सीझन चालू आहे. त्याच्यामुळे आपल्याला मॉइश्चरायझर तर लावावंच लागेल. तर आपण मॉइश्चरायझर लावूया. मॉइश्चरायझर लावताना फेस जास्त घासायचा नाहीये. एकदम हळूवारपणे लावायचं आहे. आणि त्याला व्यवस्थित ड्राय होऊन द्यायचं आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर डायरेक्टली त्याच्यावर काहीच अप्लाय करायचं नाही. त्याला थोडा ड्राय होऊन द्यायचा. त्याच्यानंतर आपली सेकंड स्टेप आहे प्रायमर. प्रायमर लावताना सुद्धा व्यवस्थित लावायचं आहे, जास्त घासायचं नाहीये. प्रायमर लावून झालेला आहे. आता आपण करेक्टर घेतलेला आहे इनसाइड. करेक्टरने आता आपल्याला जिथे जिथे आपले डार्क पार्ट आहे तिथे ऑरेंज कलरचा करेक्टरनी आपण स्किन करेक्ट करून घेणार आहोत. करेक्टर सगळ्यांकडे असणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळे कसं होतं, पूर्ण स्किन आपली इव्हन टोन करता येते आपल्याला. त्याच्यानंतर फाउंडेशन लावल्यावर मग फाउंडेशन ऑल फेसला आपला सेम दिसतो. हे सुद्धा मी करेक्टरच यूज केलेलं आहे. आता ब्रशने आपल्याला व्यवस्थित ते सगळीकडे अप्लाय करायचं आहे. जे काही प्रोडक्ट आपण स्किनवर अप्लाय करतो ते व्यवस्थित आपल्याला ब्रशनी सगळ्या स्किनवर इव्हन टोन करता आलं पाहिजे. तर मार्सचं फाउंडेशन आहे माझ्याकडे आणि अजून एक फर्स्ट वाला दाखवला तो एक फाउंडेशन आहे. ते दोन्ही मी मिक्स करते आणि त्याच्यानंतर थोडं वॉर्म अप करायचं आपल्या हँडवर आणि फिंगरनी लावायचं. स्विस ब्युटीचा ब्रश आहे माझ्याकडे. बघू शकता फाउंडेशन लावल्यावर सगळीकडे तुम्हाला इव्हन टोन दिसत आहे. नंतर उरलेलं प्रोडक्ट आपल्याला नेक पार्टवर लावून घ्यायचं आहे. आता हा कन्सिलर आहे इनसाइडचा. जिथे जिथे आपल्याला हायलाइट पार्ट करायचे आहे तिथे तिथे मी थोडा थोडा अप्लाय केलेला आहे. ब्रशने अप्लाय करताना डायरेक्टली ब्रश घासून अप्लाय नाही करायचं आहे. टॅप टॅप करूनच अप्लाय करायचं आहे. आता आपण लूज पावडरनी मेकअप फिक्स करून घेऊया. डायरेक्टली अप्लाय करायची नाहीये. हँडवर आपल्या थोडीशी आधी वॉर्मअप करून घ्यायची, मगच लावायची. आता मी आय शॅडो पॅलेट काढलेला आहे आणि आय शॅडो पॅलेटमधून फर्स्ट आपण डार्क ब्राऊन कलरने आयब्रो करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आयब्रो ब्रशने त्याला शेप द्यायचा आहे. आता आपण आईजचा पार्ट करून घेऊया. फर्स्ट कुठलाही बेस कलर लावून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला जी शेड हवी ती आपण अप्लाय करायची. आता मी पर्पल कलरची वाईन कलरची साडी वेअर केलेली आहे. त्यानुसार मी आय शॅडो अप्लाय करत आहे. जसं आपण आईजवर अप्लाय केल्यानंतर थोडं आईजच्या खाली पण आपल्याला त्याच आय शॅडोने थोडंसं लावून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे फेस कॅनडाची काजळ आहे. तिच्या मागे स्मजर पण आहे आणि काजळ पण आहे. तर
तीच मी आयलायनर ॲज अ आयलायनर म्हणून अप्लाय केलंय. आपण मस्कारा लावून घेऊया. जसजसा मेकअप पूर्ण होतो तसतसा आपला लुक पूर्ण चेंज होतो. आणि मी हेअरस्टाईल आधीच करून घेतलेली आहे. ब्लश लावून घेतलेला आहे. स्विस ब्युटीचं कॉम्पॅक्ट आहे मॅट मध्ये, ते अप्लाय केलेलं आहे. ब्लश लावल्यानंतर आपण कॉम्पॅक्ट अप्लाय करतो, कारण जर कदाचित ब्लश जास्तच झाला तर कॉम्पॅक्टने ते कम्प्लीट होतं आणि नंतर मग आपल्याला कमी जास्त करता येतं. आता कंटुरिंग करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता ओव्हरऑल लुक कसा होत आला आहे. आता आपण हायलाइट करूया. माझ्याकडे स्विस ब्युटीचाच हायलायटर आहे आणि आपण हायलाइट करत आता आपण लिप्स करणार आहोत. फर्स्ट आपण लिप बॉर्डर करणार आहोत. कुठल्याही डार्क शेडची आपण लिप बॉर्डर पेन्सिल घेतलेली आहे. माझ्याकडे स्विस ब्युटीचीच आहे आणि ती खूप छान आहे. त्याच्यानंतर लॅक्मीची मॅट लिपस्टिक आहे, ती आपण लावून घेणार आहोत. ती सुद्धा डार्क आहे, बघू शकता. आणि त्याच्यानंतर लिपस्टिक पॅलेटमधून कुठलाही लाईट कलर घेऊन आपल्याला ते अप्लाय करायचं आहे. तुम्ही बघू शकता लिपस्टिक किती छान दिसते 2 कलर्समध्ये. नंतर लास्टला सगळं मेकअप झाल्यानंतर आपल्याला मेकअप फिक्सर लावून द्यायचा आहे आणि तो ड्राय होईपर्यंत वेट करायचा आहे. त्याच्यानंतर मी सगळं ज्वेलरी घातलेली आहे. तुम्ही बघू शकता लुक कसा दिसतोय. सिम्पल अँड सोबर, काही हेवी नाही, काहीच नाही. थँक्यू सो मच. बाय.